नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्याला भांग चांगलीच चढलेली असते आणि ती पार्थला आवाज देत असते. तर इकडे नंदिनीसाठी ठेवलेली भांग वसुआत्या प्यायलेल्या असतात आणि वसुआत्यासुद्धा भांगेच्या नशेतच आता गार्डनवर चालत म्हणतात सगळीकडे शेवाळ आहे, पण मी जर रॅम्प वॉक केला तर, असं म्हणत वसुआत्या चालत चालत आता काव्यापर्यंत येतात आणि काव्यालाच विचारतात, कोण आहेस तू? काव्या म्हणते, मी फिसकारलेली मांजर. वसुआत्या म्हणतात, हो का? तर आता काव्या वसुआत्यांना विचारतात, तू कोण? तर वसुआत्या म्हणतात, मी काळी मांजर. आता दोघीही मांजरी असं म्हणताच आता दोघीही खुश होतात आणि म्हणू लागतात, आपण दोघी मांजरी. असं म्हणत दोघींचीही वेगळीच मज्जा चालू असते. तर वसुआत्या काव्याला म्हणतात, आमच्या घरी सुद्धा एक मांजर आहे. तर आता काव्या त्यांना म्हणते, तुमच्या घरी सुद्धा मांजर आहे? आमच्या घरी सुद्धा मांजर आहे. वसुआत्या विचारतात, कोण? तर काव्या म्हणते, काळी मांजर. वसुआत्या म्हणतात, आमच्या घरी फिसकारलेली मांजर आहे आणि तिचा बोकासुद्धा आहे. तर वसुआत्यांना काव्या म्हणू लागते, बोका? बोका फक्त माझा आहे. असं म्हणत वसुआत्यांना ती सांगत असते की पार्थ फक्त माझा आहे, परंतु काव्या काही भानावर नसते. तर वसुआत्या म्हणतात, पण आमच्या घरी आहे ना फिसकारलेली मांजर, तिला कलेक्टर व्हायचं आहे, कलेक्टर. मला तिचा खूप राग येतो, पण मी मात्र तिला सरळ केला आहे, तिचा बँड वाजवला आहे, त्या मांजरीचा आणि त्या टोळीचाही. तर काव्या विचारते, काय? वसुआत्या म्हणतात की हो, 16 डिसेंबरला माझी मुलगी आहे ना रम्या, तिने आणि मी जीवा आणि त्या काव्याचं त्या मांजरीचं सत्य सगळ्यांसमोर आणलं आणि शेवटी तिला घराबाहेर काढलंच. आता काव्य हे सगळं काही ऐकून घेत असते, परंतु भांगेच्या नशेत असल्यामुळे काव्याला काहीच कळत नसतं. वसुआत्या हे सगळं सत्य काव्यासमोर सांगतात आणि मोठमोठ्याने हसू लागतात. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी रूममध्ये असतात. आता नंदिनी जीवाच्या गालावर फुंकर मारते आणि विचारते, जास्त लागलं का? तर जीवा म्हणतो, जास्त लागलं का? तुझी 5ही बोटं गालावर उठली असतील, उमटली असतील, इतक्या जोरात तू मारलायस. नंदिनी म्हणते, हो का? पण काय आहे ना, आता तुमच्या गालावर रंग आहे, त्यामुळे काही दिसत नाही. तुम्ही तुमचं तोंड धुवून येता का? म्हणजे मला कळेल की मी मारलेली 5ही बोटं उजळली आहेत की नाहीत. जीवा नंदिनीला म्हणतो, कॉमेडी करतेस का तू? एकतर मी तुझ्यावर रागवलं आहे आणि आता तर मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये, जा. असं म्हणत जीवा थोडा नंदिनीवर चिडलेला असतो. आता नंदिनी जीवावर हसत म्हणते, कुठे जाऊ ते तर सांगा, म्हणजे रनवेवर जाऊ की विमानात जाऊ? असं म्हणत नंदिनी हसू लागते. तर जीवा म्हणतो, नाही, हस, तुला हसायला येते ना, मग हस. हसायचे तेवढे हस. जेवढी मज्जा करून घ्यायची ना या होळीला, करून घे, पण पुढच्या होळीला बघ मी तुझं काय करतो ते. आणि काय गं चकाचक बाई, तुला कसं कळालं मी त्या ताकामध्ये भांग टाकली आहे ते? नंदिनी जीवाला म्हणते, नाही, ते कसं सांगेन, कारण जादूगार आपली जादू सांगत नसतो. तर जीवा म्हणतो, चल उगाच भाव खाऊ नकोस, तुला कसं कळालं ना ते अगोदर सांग. तर नंदिनी जीवाला म्हणते, आधी प्लीज म्हणा, मगच मी सांगेन. तर जीवा म्हणतो, ओय नंदिनी देशमुख, हा जीवा देशमुख उगाचच कोणालाही प्लीज म्हणत नसतो. तर आता नंदिनी म्हणते, अच्छा मग जा, मी तुम्हाला सत्य सांगणारच नाही. तुम्हाला जर प्लीज म्हणायचं नसेल तर नका बोलू, माझं काय जात आहे. असं म्हणत नंदिनी आरशासमोर जाऊन उभी राहते. तर जीवा म्हणतो, सांग ना पटकन. नंदिनी म्हणते, काही बोललात का? मला तर ऐकू नाही आलं बाबा. तर आता जीवा मोठ्यानेच नंदिनीच्या कानाकडे ओरडत म्हणतो, सांग ना प्लीज. त्यावेळी नंदिनी जीवावर हसू लागते. जीवाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते, सांगणारच आहे मी. सिटी कॉलेज 2012 हो की नाही? आता जीवाच्या लक्षात येतं, कारण जीवाने आपल्या मित्राला फोन केलेला असतो आणि म्हणालेला असतो की मला ते पाहिजे आहे. त्यावेळी जीवाचा मित्र म्हणतो, काय पाहिजे रंग? तर जीवा म्हणतो, काय रे वांग्या, अरे ती बुडी पाहिजे आहे. आपण सिटी कॉलेज 2012 यावेळी काय केलं होतं? वर्गातील सगळ्या मुलांना कसं दिवसभर नाचवलं होतं, आठवतंय ना तुला? मग आता सुद्धा मला तेच करायचं आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता ती पुडी घेऊन तू माझ्या सासूरवाडीला पोच. ॲड्रेस पाठवतोय रे, पण सोमडीत ये. असं म्हणत जीवा फोन ठेवतो आणि म्हणू लागतो, चकाचक बाई, आता बघ, तू मला भिजवलं होतंस ना, आता तुला भांगेत उतरवतो. आता हे सगळं बोलणं नंदिनीने ऐकलेलं असतं. नंदिनी म्हणते, काय आठवलं का? आता जीवाला बोलणं आठवतं. तर जीवा म्हणू लागतो, म्हणजे तू माझं बोलणं चोरून ऐकलंयस तर? तर नंदिनी जीवाला म्हणते, चोरीची भाषा तुम्ही मला सांगताय का? अहो तुम्ही काय करत होता मग? तर आता नंदिनी जीवावर हसू लागते, कारण जीवाचं सत्य नंदिनीला अगोदरच माहीत असतं आणि नंदिनीने खेळ पलटवलेलाही असतो. नंदिनी काही भांग पीत नाही, परंतु जीवाला मात्र चांगलंच खेळवलेलं असतं.
नंदिनी जीवाला म्हणते, तुम्ही मला भांग देत होता म्हणजे ताकातून भांग पाजायची होती तर जीवा म्हणतो, मग काय झालं, स्वतःच्याच बायकोला भांग देत होतो ना, मग काय त्यात. तर नंदिनी म्हणते, आणि मी जर ती प्यायली असते तर जीवा खुश होत म्हणतो, खरंच किती छान झालं असतं, खरंच मज्जा आली असती यार, तू ना अशी दिवसभर हसत राहिली असतीस. त्या दिवशी दारू प्यायल्यावर जी अवस्था झाली होती ना, म्हणजे हसत होतीस, तसंच अगदी आताही झालं असतं. आता जीवा त्या दिवशीचा विषय काढताच नंदिनीला ते सर्व क्षण आठवू लागतात. नंदिनीची झालेली अवस्था नंदिनीला आठवत असते. नंदिनी जीवावर असणारं प्रेम दारूच्या नशेत व्यक्त करते आणि ते सर्व क्षण तिच्या डोळ्यासमोर असतात. जीवा विचारतो, काय झालं, आठवलं का. तर नंदिनी आता जीवाला एक धपाटा देते आणि म्हणू लागते, पक्के आगाऊ झाला आहात तुम्ही. अरे कोण करतं असं आपल्या बायकोसोबत, जरा तुमच्या मोठ्या भावाकडून शिका काहीतरी, त्याने पाजली असती का अशी काव्याला भांग. तर जीवा हसतच म्हणतो, हो का, अरे माझी बाय ती. खरं सांगू का, आमच्या देशमुख बॉईजमध्ये एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशी अवस्था आहे. तू ज्याला स्वतःचा 3M फ्रेंड्स वगैरे म्हणतेस ना, त्याचाच हा सगळा काही प्लॅन होता. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, काय, हा प्लॅन पार्थचा होता. तर जीवा म्हणतो, हो, तुझ्या इन्फॉर्मेशनसाठीच सांगतोय, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं, आता त्याने कदाचित त्याच्या बायकोला म्हणजेच काव्याला भांग पाजलीही असेल. आता हे ऐकून नंदिनीला त्यापेक्षाही धक्का बसतो. नंदिनी म्हणते, म्हणजे काव्या भांग प्यायली असेल. आता जीवा हसू लागतो. तर दुसरीकडे वसुआत्या काव्याकडे पाहून हसत असतात आणि काव्या वसुआत्यांकडे. दोघींची काही वेगळीच गंमत चालू असते आणि त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी आलेला असतो. आता पार्थ वसुआत्यांना विचारतो, वसुआत्या तू इथे, तू काय करतेस. तर वसुआत्या म्हणतात, मी या प्रेमळ गोड मुलीसोबत बसून ताक पिते, ताक, असं म्हणत संपलेलं ग्लास तोंडाला लावत वसुआत्या काही भानावर नसतात आणि ताक पिऊन दाखवत असतात. तर आता पार्थ पुढे येतो आणि म्हणतो, एक मिनिट, तुला ही मुलगी प्रेमळ आणि गोड वाटते का. तर वसुआत्या काव्याच्या गालाला हात लावत म्हणतात, हो, खूप गोड मुलगी आहे. तर आता पार्थ म्हणतो, एक मिनिट, तू ते वालं ताक प्यायली आहेस का. तर आता वसुआत्या विचारतात, कुठलं वालं ताक. आता मात्र वसुआत्यांना त्या ताकाबद्दल काही माहीत नसतं आणि इथे मात्र पार्थला काही कळत नसतं. तर काव्या म्हणते, मी तर माझ्या बोक्याने दिलेलं ताक प्यायले आहे. वसुआत्या रडण्याचं नाटक करत म्हणतात, पण मला नाही ना कुठल्या बोक्याने ताक दिलं. काव्या वसुआत्यांना म्हणते, म्हणजे तुम्हाला कुठल्या बोक्याने ताक नाही का दिलं. तर वसुआत्या रडतच म्हणतात, नाही, मला कुठल्याच बोक्याने ताक नाही दिलं. तर आता पार्थ वसुआत्यांना म्हणतो, वसुआत्या, पण तुला हे ताक प्यायला सांगितलं तरी कोणी. तर काव्या म्हणू लागते, पिऊ दे तू, बिचारी बाई आहे, तिच्या आयुष्यातलं दुःख मला सांगत होती, तिच्या घरात तिला जाच करतात जात, पण ती नाही घाबरत, हो ना. तर वसुआत्या म्हणतात, मी नाही घाबरत. तर आता काव्या म्हणू लागते, तू काय केलं ते सांग. तर आता वसुआत्या म्हणतात, अद्दल घडवली. आता पार्थ तिच्याकडून सत्य वदवून घेण्यासाठी वसुआत्यांना विचारतो, तू नक्की काय केलं होतं. तर आता काव्या म्हणू लागते, सांग ना, काय केलं होतं तू. तर आता वसुआत्या म्हणतात, नाही, मला नाही आठवत. तर आता काव्या वसुआत्यांच्या गळ्यात हात टाकत म्हणते, सांग सांग बोलानाथ. आता दोघेही भांगेच्या नशेत असतात आणि दोघींनाही काय बोलावं काहीच कळत नसतं. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, तुमची भिंगरी झाली आहे आणि वसुआत्या तू पण चल. असं म्हणत पार्थ दोघींनाही शांत करतो आणि तिथून घेऊन जात असतो. तर काव्या नशेतच पार्थला विचारते, आत्या, ही तुमची आत्या आहे. तर वसुआत्या काव्याला म्हणतात, मी याची आत्या. तर पार्थ म्हणतो, हो हो, ते तुम्हाला नंतर कळेल, चला आता दोघी उठा बरं. असं म्हणत पार्थ त्यांना कसंबसं उठवतो आणि तिथून घेऊन जात असतो. आता वसुआत्या आणि काव्याची भांग हळूहळू उतरलेली असते. तर वसुआत्या म्हणू लागतात, आई गं, मला तर कळतच नाही आहे की माझ्या मानेवर नक्की काय ठेवलेलं आहे. माझ्या मानेवरती डोकं आहे की नक्की लोखंड ठेवलं आहे, काहीच कळत नाही आहे. वसुआत्यांचं डोकं भरपूर जड झालेलं असतं आणि मानिनी ताई हसत असतात. तर रम्या म्हणू लागते, हो ना, मी एक काम करते, मी तुझ्यासाठी आणखीन एक ग्लास भरून ताक घेऊन येते. इथे काव्याचं सुद्धा डोकं जड झालेलं असतं, काव्यालाही काहीच कळत नसतं. आता वसुआत्या रम्याकडे पाहतात. रम्या म्हणते, हो, ते ताक पी, म्हणजे तुला बरं वाटेल, हलकं हलकं वाटेल, हो की नाही. तर आता मानिनी ताई त्या दोघींकडेही पाहत हसू लागतात. तर वसुआत्या रम्याला म्हणतात, का गं मला बोलून बोलून माझी पिसं काढतेस. अगं मला कुठे माहीत होतं की त्या ताकामध्ये भांग टाकलेली होती. अगं माझ्या घशाला कोरड पडली होती आणि म्हणूनच मी ते ताक प्यायले होते, परंतु मला काहीच माहीत नव्हतं की त्या ताकात नक्की काय आहे.
तर तिथे जीवा आणि पार्थ येतात. जीवा मोठ्यानेच म्हणतो, ताक ताक, कोणाला हवंय ताक? तर पार्थ म्हणतो, मस्त कोथिंबीर वगैरे टाकून द्यायची का? तर आता मानिनीताई त्या दोघांनाही चांगलाच धपाटा देतात. तर वसुआत्या म्हणतात, नको रे बाबा तुमचं ते ताक, अगोदरच बघा माझ्या डोक्याचं काय झालं आहे. असं म्हणत वसुआत्या डोकं चेपतच म्हणू लागतात, अरे देवा, माझं डोकं एवढं जड झालंय ना, मला तर काहीच सुचत नाहीये. तर रम्या आता काव्याला विचारते, काव्या अगं तुझं सुद्धा डोकं गरगरत होतं ना, ते थांबलंय का? तर काव्या म्हणते नाही. तर त्याचवेळी नंदिनी त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, थांबणार, डोकं गरगरायचं थांबणार, असं म्हणत दोघींसाठीही चहा घेऊन आलेली असते. नंदिनी म्हणू लागते, हे घ्या, नंदिनी स्पेशल चहा पिऊन घ्या, म्हणजे तुमचं डोकं गरगरायचं थांबेल. वसुआत्या म्हणतात, हो ग, याचीच गरज होती. असं म्हणताच आता नंदिनी वसुआत्या आणि काव्य या दोघांनाही चहा देते. तर आता जीवा म्हणू लागतो, आई अगोदर तिला विचार की या चहामध्ये काही टाकलं आहे का? आता काव्य रागाने जीवाकडे पाहते. तर मानिनीताई म्हणतात, हो का, पण तुमच्यासारख्या नाही आहेत माझ्या सुना. तर जीवा म्हणतो, हो खरंच? तर पार्थ म्हणतो, काय बोलतेस आई? अगं तुझ्या सुनांनी तुला घोळात घेतला आहे आणि तो चिट्ट्यांचा गेम खेळला आहे. डोंगराला आग लागली पळा आणि मग आमचाच गेम केला. मग तेव्हा कुठे गेला होता तुझा सासूचा तोरा? तर जीवा विचारतो, हो ना, तेव्हा कुठे गेला होता तुझा सासूबाईचा तोरा? असं म्हणत जीवा आणि पार्थ मानिनीताईंना विचारू लागतात. आता मानिनीताई आपल्या दोन्ही सुनांकडे पाहतात. तर आता काव्य जीवा आणि पार्थला म्हणते, ओ गप्प बसा, ज्या दिवशी रंग उधळायचे होते ना, त्या दिवसाला तुम्ही तुमचे गुण उधळले आहेत. आणि दोघांनीही आता मानिनीताई दोघांनीही चांगलाच धपाटा देतात. तर जीवा मस्करी करत म्हणतो, म्हातारीचा हात लागतोय? तर मानिनीताई पुन्हा एकदा जीवाला धपाटा देतात. तर पार्थ म्हणतो, आईचा हात आहे आणि तो खूपच लागतोय. मानिनीताई म्हणतात, लागणारच आहे आणि आता तुला तर मी चांगलंच थोपटून काढणार आहे. अरे तुझ्यामुळे या बिचाऱ्या माझ्या सुनबाईची काय अवस्था झाली आहे, दिसत नाहीये का रे तुला? बघ बघ काय अवस्था झाली आहे तुझ्या बायकोची. तर पार्थ म्हणतो, अगं आई, ही आत्ताची अवस्था तरी खूप बरी आहे, पण भांग चढल्यानंतरची अवस्था तू पाहायला हवी होतीस. अगं काय मजा आली, काय सांगू तुला. आता मानिनीताई हसू लागतात आणि ते जीवा आणि पार्थ काव्याची मजा घेत असतात. ते दोघेही मोठमोठ्याने काव्याकडे पाहत हसू लागतात. काव्या मात्र चांगलीच चिडलेली असते. काव्या म्हणू लागते, मला तर काही आठवतच नाहीये, म्हणजे मी काय बोलले, काय केलं, काहीच आठवत नाहीये. आणि मला तर हेही आठवत नाही की वसुआत्या काय बोलल्या होत्या. आता मात्र सर्वच जण वसुआत्यांकडे पाहतात. तर पार्थ विचारतो, आणखीन एक ताकाचा ग्लास देऊ का, म्हणजे आठवेल. आता पार्थ त्या दोघींचीही मजा घेत असतो. आता काव्या पार्थला मारायला जाणार तर पार्थ तिथून पळत सुटतो. मात्र काव्या काही पार्थला सोडत नाही. देशमुख अशी हाक मारत त्याच्या मागावर येते आणि म्हणू लागते, तुम्ही? आता मात्र पार्थ काही रूममध्ये नसतो, तो लपून राहतो. परंतु काव्या मात्र पार्थला आवाज देत असते आणि म्हणू लागते, कुठे लपून बसलाय हा माझा बोका? असं म्हणत ती शोधत असते. परंतु पार्थ मात्र काव्याच्या भीतीने लपून राहिलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रम्या वसुआत्यांना म्हणते, आई अगं तू सुद्धा चल ना, थोडा वेळ आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल ना. तर मानिनीताई म्हणतात, हो हो, थोडा वेळ आराम करा. तर आता जीवा मस्करी करत म्हणतो, चहा संपला, कधी प्यायली ही सगळा चहा? तर वसुआत्या म्हणतात, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि ती भांग प्यायले, ताक प्यायले नसते ना तर बरं झालं असतं. तर जीवा म्हणतो, आहे अजून त्या भांगेचा इफेक्ट आहे. तर मानिनीताई जीवाला पुन्हा एकदा धपाटा देतात, कारण जीवाची काही मस्करी करून संपत नसते. तर मानिनीताई नंदिनीला म्हणतात, तू का मागे राहिली आहेस नंदिनी? अगं तू सुद्धा 4-5 धपाटे दे ना याला. तर आता जीवा विचारतो, कोणाला? मानिनीताई म्हणतात, तुला. अजून कोणाला? तर आता जीवा म्हणतो, आई हे काय गं? अगं 2 जीवांना, म्हणजे 2 प्रेम करणाऱ्या जीवांमध्ये तू का भांडणं लावतेस? आता नंदिनी जीवाकडे पाहते. तर जीवा म्हणतो, पण काही म्हणा, आजची होळी अगदी यादगारच होती. तर नंदिनी म्हणते, मग कसं वाटतंय मोहितेंच्या मुलींकडून हरून? तर जीवा म्हणतो, जीवा अजून हरलाच नाहीये, कारण होळी अजून संपली नाहीये. नंदिनी म्हणते, म्हणजे? आता नंदिनीला काही कळण्या अगोदरच जीवा नंदिनीच्या गालाला रंग लावतो आणि हॅप्पी होली म्हणत तिथून पळ काढतो. मानिनीताई म्हणतात, अरे मेल्या काय करतोयस, तिने आंघोळ केली होती ना. असं म्हणत मानिनीताई नंदिनीला जवळ घेतात आणि म्हणू लागतात, कितीही पोरं छळतायत तुम्हाला. तर दुसरीकडे आता काव्या पार्थला शोधत असते, परंतु पार्थ कुठेच दिसत नसतो. तर काव्य म्हणू लागते, देशमुख आत्ताच्या आत्ता बाहेर या, मी जर 3 म्हणायच्या अगोदर बाहेर आला नाहीत ना तर पार्थ म्हणतो, तर काय? तर त्याचवेळी काव्याचं लक्ष जातो
पार्थ पडद्याच्या मागे लहान मुलांसारखा लपून असतो. काव्या जाते आणि पार्थला धपाटा देत तिथून बाहेर घेऊन येते आणि म्हणू लागते, देशमुख तुम्ही असं का वागलात, का असं केलात सांगा बरं. तर पार्थ म्हणतो, काही नाही, भांगेच्या नशेत तू तुझं काहीतरी सिक्रेट मला सांगशील ना, म्हणून मी हे सगळं काही केलं होतं. काव्या म्हणते, आता काय आहे माझ्याकडे सिक्रेट, सगळं काही सांगून झालंय ना, आता कोणतं सिक्रेट आहे जे मी तुमच्यापासून लपवून ठेवलं आहे, काय चाललंय तुमचं. तर पार्थ म्हणतो, तुमचं नाही म्हणजे तुमचं आणि नंदिनीताईचं किंवा तुमचं आणि त्या खारुताईचं काहीतरी सिक्रेट असेल ना, ते मला कळेल याच्याच मी विचारात होतो आणि म्हणून मी तसं केलं होतं, परंतु काहीच सिक्रेट कळालं नाही मला. आता काव्या थोडी शांत होते आणि म्हणू लागते, अरे देवा, ही खारुताई कुठे आहे नक्की, ही किती दिवस झाले, तिचा मला फोन वगैरे काहीच नाही, थांब बघतेच मी तिला. असं म्हणत काव्या आता खारुताईला म्हणजेच अनिशाला फोन करायला घेते. आता अनिशा पाहते तर काव्याचा फोन आलेला असतो. अनिशा म्हणते, हॅलो. तर आता काव्या अनिशाला म्हणते, हॅलो अगं कुठे आहेस तू, हॅप्पी होली खारुताई. तर आता अनिशा म्हणू लागते, पार्थ आणि काव्य तुम्हा दोघांनाही या अनिशाकडून हॅप्पी होली. आता अनिशेच्या बोलण्यातील तो आवाज ऐकून पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे नंदिनी तिच्या रूममध्ये येत आता गालाचा रंग पुसत असते आणि त्याचवेळी जीवा तिच्या मागे येऊन उभा असतो. नंदिनी रंग पुसण्याचा प्रयत्न करत असते, परंतु गालाचा रंग काही जात नसतो. तर जीवा नंदिनीला म्हणतो, प्रेमाचा रंग आहे तो, असा पुसू नकोस. तर नंदिनी म्हणते, बोलू नका माझ्याशी. तर जीवा म्हणतो, अरे. तर नंदिनी म्हणते, हो, अजिबातच बोलू नका. आता नंदिनीचा रुसवा घालवण्यासाठी जीवा पुरणपोळी घेऊन येतो. नंदिनी म्हणते, पुरणपोळी. जीवा म्हणतो, राग गेला. नंदिनी म्हणते, नाही, अजिबातच नाही. जीवा म्हणतो, असं कसं, माझी आजी म्हणायची, जर पुरणपोळी समोर असताना एखादा जवळचा माणूस, एखादी प्रेमळ व्यक्ती रुसली तर मग त्या पुरणपोळीतला गोडवाच निघून जातो. नंदिनी म्हणते, हो ना, मग मला नकोच आहे तुमची ही पुरणपोळी. असं म्हणत नंदिनी जीवावर चिडलेली असते. आता जीवा म्हणतो, अरे एवढी चिडली आहेस तू माझ्यावर. आता नंदिनी खूप रुसलेली असते आणि म्हणूनच जीवा म्हणतो, भलतीच फुगली आहे. आता नंदिनी रागाने जीवाकडे पाहते तर जीवा म्हणतो, पुरणपोळी. पुरणपोळीबद्दल म्हटलं मी, तुला काय वाटलं. तर नंदिनी म्हणते, मला काहीच वाटलं नाही, तुम्ही जा ना, घेऊन जा पुरणपोळी. जीवा म्हणतो, अरे पण तुला तर पुरणपोळी आवडते ना, आणि मी सांगू का मी यात काय काय घातलं आहे. तर नंदिनी जीवाकडे थोडी रुसूनच पाहते. तर दुसरीकडे काव्या अनिशाला म्हणते, हॅलो अगं अनिशा, असं का बोलतेस तू, काय झालंय तुला, तू सिरियस का आहेस. आता मात्र काव्या घाबरून गेलेली असते. अनिशाचं असं शांत राहणं काव्या विचार करू लागते की नक्की काय झालं आहे, सगळं काही ठीक आहे ना. तर अनिशा म्हणते, हो बोला ना. तर आता काव्या म्हणू लागते, अगं काय बोला, आज तू होळीला आली नाहीस, मला वाटलं होतं. तर पार्थ म्हणतो, हो ना, आम्हाला वाटलं होतं लपून छपून याल आणि म्हणाल जिजू या मांजरीला आपण चांगलंच भिजवूया, पण तुम्ही तसं काहीच केलं नाही. काव्या म्हणते, हो ना ग अनिशा. पार्थ म्हणतात तसे तू जर तिथे आली असतीस ना मोहिते सदनला तर खरंच खूप मज्जा आली असती. अगं आम्ही किती मज्जा केली आणि ह्या देशमुख बॉईजना तर चांगलाच धडा शिकवला आहे. तर पार्थ म्हणतो, हो पण तुम्हाला आम्ही कसा धडा शिकवला हे सांगा ना त्यांना. असं म्हणत पार्थ आता अनिशाला सांगू लागतो की काव्याला त्याने कशी भांग पाजली होती. तर काव्या म्हणते, हो ना, यांनी तर मला ताकेतून भांग पाजली होती आणि ताकात भांग होती हे मला माहीतही नव्हतं आणि ते ताक मी प्यायले आणि त्यानंतर माझी काय अवस्था झाली होती, मी काय बोलत होती मला काहीच माहीत नाही आहे. मला खरं तर आठवतही नाही आहे की त्यानंतर नक्की काय घडलं आहे. पण अनिशा, आम्हीसुद्धा यांना सोडलं नाही, तुला माहीत आहे का आम्ही काय केलं. असं म्हणत काव्या सगळ्या गोष्टी अनिशाला सांगू लागते की आम्ही सगळे देशमुख कुटुंब मोहिते सदनला गेलो होतो आणि घरात कुणीच नव्हतं, फक्त घरात सगळीकडे चिठ्ठ्या लावून ठेवल्या होत्या आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये कोडी टाकली होती आणि ती कोडी कशी बशी सोडवत हे दोघेही मोहिते सदनला पोचले. तर पार्थ म्हणतो, नाही, असं काही नाही आहे, आम्ही कशी बशी नाही, आम्ही व्यवस्थित सोडवली आणि पोचलो ना मोहिते सदनला. काव्या म्हणते, हो पोचलात, पण अनिशा तुला माहीत आहे का तिथे आल्यानंतर या दोघांना आम्ही रंगाने भिजवलं होतं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्यांना एवढा रंग लावला होता की यांच्या चेहऱ्याचे रंगच उडाले होते. पार्थ म्हणतो, असं काही नाही, आम्ही फक्त तसं दाखवून दिलं होतं. तर आता पार्थ म्हणतो, ते राहू देत, पण अनिशा तुम्ही काय मजा केलीत हे सांगा ना. तर अनिशा म्हणते, काव्या अगं एक मिनिट, मला एक महत्त्वाचं काम आहे, मी तुमच्याशी नंतरच बोलते. असं म्हणत अनिशा फोन ठेवते. काव्या म्हणू लागते, काय झालं हिला, तिने असा अचानक फोन का ठेवला. तर दुसरीकडे अनिशा म्हणू लागते, काव्या अगं तुला कसं सांगू, हे लग्न म्हणजे. असं म्हणत अनिशा या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. अनिशा काव्या आणि पार्थच्या लग्नानंतर एका वेगळ्याच विचारात असते. तर दुसरीकडे काव्या आणि पार्थ विचार करत असतात की नक्की अनिशाला काय झालं आहे, अनिशा अशी का बोलते आहे.
आपण एवढे उत्साहात बोलत होतो आणि ही तर पार्थ म्हणतो तुमचीच मैत्रीण आहे. अशी विचित्र वागण्यात तुमच्यासारखीच एक्सपर्ट. काव्या पार्थला म्हणते मस्करी सुचते का तुम्हाला? काव्याला अनिशाची काळजी वाटत असते. काव्या अनिशाचा विचार करत असते. तर पार्थ म्हणतो काव्या त्या फोन करतील, कुठल्या तरी कामात अडकले असतील. असं म्हणत पार्थ काव्याला शांत करतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी वजन काट्यावर उभी राहते आणि जीवाला विचारते खूप वाढलंय का वजन? जीवा म्हणतो वाढलंय ना. नंदिनी म्हणते मी तुम्हाला म्हणाले होते ना की माझं वजन वाढलंय म्हणून. आता जीवा वजन काट्यावर उभा राहतो. नंदिनीचे हात हातात घेतो आणि म्हणू लागतो प्रेम दोघांचंही वाढलंय, तसंच वजनही दोघांचं वाढलंय. त्यामुळे आपण दोघांनी मिळून आता वजन कमी करायचं आहे. आता नंदिनी आणि जीवा यांच्या नवीन प्रवासाला, नवीन आयुष्याला सुरुवात झालेली असते. परंतु अनिशा नक्की कोणत्या गोष्टीला घाबरते हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागांमध्ये पाहायलाच मिळणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.